हेडलाइन्स प्रायोजक राम बंधू लोणचं मसाला, बेस्ट निवडा राम बंधू निवडा। सुवेंदू अधिकारी बनणार पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री। पंतप्रधान मोदींसह अमित शहांच्या उपस्थितीत घेणार शपथ। तर मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार राहणार हजर। तामिळनाडूमध्ये टीव्हीके प्रमुख विजय यांच्या शपथविधीबाबत सस्पेन्स कायम। विजय यांनी राज्यपालांची भेट घेत केला 116 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा। तर व्हीसीकेनं अद्याप राज्यपालांना पाठिंब्याचं पत्र दिलं नसल्याची सूत्रांची माहिती। आळंदीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडेंवर शाईफेक। हभप संग्राम भंडारे आणि सहकाऱ्यांकडून शाईफेक, तर जीवे मारण्याचा प्रयत्न झाला, विकास लवांडेंची माहिती। पायधून येथील डोकाडिया मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट। इंजेक्शनमधून झिंक फॉक्साईड थेअरी पोलिसांनी नाकारली। फॉरेन्सिक रिपोर्ट नंतरही मृत्यूचा छडा लागेना। अशोक खरात आणि जमीन व्यवहारातील साक्षीदाराची शिर्डी पोलिसांकडून समोरासमोर चौकशी दरम्यान अशोक खरात साक्षीदारांवर संतापला। जमिनीच्या प्रकरणात मला मुद्दाम अडकवलं जात असल्याचा आरोप करत खरात संतापला। अष्टविनायक गणपतीपैकी 3 मंदिरं 10 मे ते 9 जून दरम्यान राहणार बंद। मोरगाव, थेऊर आणि सिद्धटेक मंदिर दर्शनासाठी बंद। मंदिरातील गाभाऱ्यासह इतर कामासाठी निर्णय। ची शपथ घेणार आहेत आणि त्यांनी राज्यपालांची भेट घेत काल सत्ता स्थापनेचा दावा केला। यावेळी त्यांच्यासह पश्चिम बंगालमधील भाजपचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते। आज त्यांचा शपथविधी सोहळा पार पडतोय। মানুষের উত্তেজনা, শঙ্খধ্বনি, সেই সঙ্গে মানুষের স্বতঃস্ফূর্ত করতালি, এই সব কিছুতে মুখর আজকের ব্রিগেডের এই মঞ্চ। আমরা সকলে অপেক্ষা করছি মাননীয় প্রধানমন্ত্রী মঞ্চে এসে উপস্থিত হবেন। সঙ্গে तर থাকবেন सुवेंदू अधिकारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदाची शपथ आज घेणार आहेत। বাকি যারা মঞ্চে এসে উপস্থিত হয়েছেন আপনারা সকলেই দেখতে পাচ্ছেন। আমি জানি এখানে হয়তো 1 লক্ষের বেশি মানুষ আছেন, কিন্তু বড় বড় স্ক্রিনেও আপনারা দেখতে পাচ্ছেন যে মঞ্চে উপস্থিত আছেন কত বিশিষ্ট ব্যক্তিত্ব। আজকে মনে হয় যে ভারত সরকারই যেন উপস্থিত পশ্চিমবঙ্গে। হঠাৎ করে একদিনের জন্য ভারত সরকারের কাজকর্ম যেন পশ্চিমবঙ্গ থেকে, কলকাতার থেকে সংগঠিত হচ্ছে। সবাইকে ধন্যবাদ আজকের এই ঐতিহাসিক ঘটনার শরিক থাকার জন্য। तर सुवेंदू अधिकारी आज बंगालचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत। अगदी थोड्याच वेळात त्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। सुवेंदू अधिकारी हे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत। त्यांनी काल राज्यपालांची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावा केला। यावेळी त्यांच्यासह पश्चिम बंगालमधील भाजपचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते। तर आज अनेक बडे नेते या सोहळ्याला उपस्थित आहेत। अगदी थोड्याच वेळात त्यांचा शपथविधी सोहळा सुरू होईल। पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान मोदींनी विजयी रॅली काढली आणि सध्या पंतप्रधान मोदी हे कोलकाताच्या ब्रिगेड परेड ग्राउंडवर दाखल झालेले आहेत। ही थेट दृश्य आपण पाहतोय। উঠেছে ব্রিগেডের এই রঙিন মঞ্চ। पश्चिम बंगालमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय झाल्यानंतर आज शपथविधी सोहळा पार पडतोय। पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच भाजपचं सरकार येतंय आणि थोड्याच वेळात
शुभेंदू अधिकारी हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। विजयी रॅली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही काढलेली आहे। আমাদের মধ্যে এসে পৌঁছে গেছে पश्चिम बंगालमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय झालेला आहे आणि आज सरकारचा शपथविधी सोहळा पार पडतोय। যে উঠেছে ব্রিগেডের এই রঙিন মঞ্চ। আমাদের মধ্যে এসে পৌঁছে গেছেন तर तृणमूल काँग्रेसमधून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केलेले सुवेंदू अधिकारी आज भाजपमधून त्यांचा विजय झाला आणि आता ते मुख्यमंत्री पदाची शपथ आज घेणार आहेत। पश्चिम बंगालमध्ये भाजप पहिल्यांदा सत्ता स्थापन करणार आहे। पश्चिम बंगालमध्ये भाजपचा हा ऐतिहासिक विजय झालेला आहे आणि आज शपथविधी सोहळा पार पडतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विजयी रॅली काढण्यात आलेली आहे आणि अगदी थोड्याच वेळात सुवेंदू अधिकारी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। देख रहे हैं आप पश्चिम बंगाल के कोलकाता से, जहां पर आप देख सकते हैं कि विजय रथ पर सवार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और उनके साथ शुभेंदु अधिकारी। तो बंगाल में बीजेपी का शक्ति प्रदर्शन एक तरह से देखने को मिल रहा है। बीजेपी एनडीए और के जो बड़े नेता हैं वो मंच पर नजर आ रहे हैं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का ये रोड शो आप देख रहे हैं। पश्चिम बंगाल की राजनीति आज एक बेहद महत्वपूर्ण मोड़ पर है, जहां पर पहली बार पश्चिम बंगाल में भाजपा अपने दम पर अपनी सरकार बनाने जा रही है। बेहद सशक्त तस्वीर आपके टीवी स्क्रीन पर जो आप देख पा रहे हैं। तो पश्चिम बंगाल जो है साक्षी बनने जा रहा है एक बड़े बदलाव का। आज यानी कि 9 मई की तारीख, एक ऐतिहासिक दिन। पश्चिम बंगाल की राजनीति में राज्य में पहली बार भारतीय जनता पार्टी की सरकार बनने जा रही है। और खासतौर से देखा जाए तो नंदीग्राम और भवानीपुर जैसे हाई प्रोफाइल मुकाबलों में ममता बनर्जी को मात देने वाले शुभेंदु अधिकारी अब बंगाल की कमान जो है संभालने जा रहे हैं। तो कोलकाता का ब्रिगेड परेड ग्राउंड जो है वो भव्य शपथ ग्रहण समारोह का गवाह बनने के लिए पूरी तरह से तैयार नजर आ रहा है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का ये रोड शो आप देख सकते हैं, एक बड़ा काफिला आप देख सकते हैं किस प्रकार से प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का अभिवादन कर रहा है और प्रधानमंत्री खुद हाथ हिलाकर अभिवादन स्वीकार करते हुए नजर आ रहे हैं अपने प्रशंसकों का। आप देख सकते हैं किस प्रकार प्रधानमंत्री सभी का अभिवादन स्वीकार करते हुए। एक सशक्त और ऐतिहासिक तस्वीर पश्चिम बंगाल की राजनीति के लिहाज से पश्चिम बंगालमधली ही थेट दृश्य आपण पाहतोय। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विजयी रॅली इथे काढण्यात आलेली आहे। सुवेंदू अधिकारी यांचा आज शपथविधी सोहळा पार पडतोय आणि या संपूर्ण कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित आहेत। अनेक बडे नेते मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना देखील या सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आलेलं आहे। पंतप्रधान मोदी आणि अमित शहांसह अनेक दिग्गज नेते या सोहळ्याला उपस्थित आहेत। महायुतीचे तिन्ही नेते शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित आहेत आणि अगदी थोड्याच वेळात सुवेंदू अधिकारी यांचा हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। ब्रिगेड परेड ग्राउंड शपथ ग्रहण समारोह के लिए पूरी तरह से तैयार है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का ये विजय रथ काल अमित शहांनी मुख्यमंत्री म्हणून सुवेंदू अधिकारी यांच्या नावाची घोषणा केली होती। बंगालमधील नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांचा ऐतिहासिक ब्रिगेड परेड ग्राउंडवर हा शपथविधी सोहळा होतोय। या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित आहेत। विजयी रॅली काढत भाजपचं शक्ती प्रदर्शन सध्या सुरू आहे। देशभरातील भाजपच्या मुख्यमंत्र्यांसह एनडीएच्या नेत्यांना शपथविधीचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे। महाराष्ट्रातून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या सोहळ्यासाठी दाखल झालेत आणि अगदी थोड्याच वेळात हा शपथविधी सोहळा होणार आहे।
लेकिन जब